आपल्याला भेटले आहे टॉप 3 विशाल कोटियाल, तन्वी कोलते आणि राकेश बप्पट. ह्या तिघांपैकी कोण घराच्या बाहेर जाणार आणि कोण घराच्या बाहेर जाणार नाही. आता ज्या प्रकारे विशाल कोटियालचा गेम स्ट्रॉंग चालू आहे, ज्या रीतीने PR गेम चालू आहे, ज्या रीतीने लोक त्याला प्रेम करत आहेत की पैसे देऊन रिव्ह्यू करत आहेत, एखादा माणूस सलग 3 महिने कसा काही लोकांना आवडू शकतो, तो फिजिकल फाईट करते तरी लोक त्यांना प्रेस करतात, त्यांना रिव्ह्यू करणारे लोक प्रेस करतात की हे खूप चांगला आहे विशाल कोटियाल. मला असं वाटते की एखादा व्यक्ती प्रत्येक 3 महिने, प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंड, प्रत्येक मिनिटामध्ये बरोबर राहू शकत नाही. सर्वांची पर्सनॅलिटी चेंज होते. परंतु जे लोक रिव्ह्यू करत आहेत ते असं दाखवत आहेत की विशाल कोटियाल भगवान आहे, म्हणून त्याला मराठी बिग बॉस 6चा विनर बनवा. विशाल कोटियाल हा निगेटिव्ह आहे, विलन आहे, म्हणून मला तरी वाटते की तो टॉप 2 मध्ये डेफिनेटली जाणार. आणि आता प्रश्न पडलेला आहे की तन्वी आणि राकेश बापटपैकी कोण घराच्या बाहेर जाणार आणि कोण टॉप 2 मध्ये जाणार. ज्या रीतीने गेम बघताना गेममध्ये जेवढा पॉवरफुल इम्पॅक्ट किंवा कॉन्ट्रीब्युशन जेवढा तन्वी कोलतेचा आहे तेवढा राकेश बापटचा नाही आहे. कारण की राकेश बापटला लागलेला होता पायाला, म्हणून तो खूप सारे टास्क खेळू शकलेला नाही किंवा काही टास्क त्यांनी रद्दसुद्धा केलेला आहे. तर जेवढा कॉन्ट्रीब्युशन आहे ना, जेवढा तन्वी कोलतेचा आहे तेवढा राकेश बापटचा आहे नाही. म्हणून मला तरी वाटते की तन्वी कोलते टॉप 2 मध्ये जाऊ शकते. परत बोलते आणि विशाल कोटियाल हे दोघं टॉप 2 मध्ये आहेत. तर तुम्हाला कोण बघून विनर बनवायचं आहे किंवा कोणाला विनर बघायचं आहे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.